फार जुनं आहे, 4 वर्षाचं झाड आहे हे. ओके. आणि 4 वर्षाचं 4 झाड आहे? वर्षाचं झाड. ओके. आणि 4 वर्षाचं झाड मग आता फुटवा मला वाटतं आता पहिल्याच या वर्षीच फुटवा आलाय पानांना, नाहीतर आता पण आलेलाच नव्हता, खरोखरच आलेला नव्हता. आता एनपीके यंदा वापरलं याला ओके. तुमचं. एनपीके वापरलं. ओके. ठीक आहे. म्हणजे फुटवा आता जाणवतोय चांगला. जाणवतो. हे बघा 4 वर्ष म्हणजे आपले 1-2 वर्ष तुरा पण आलाय रे यावर्षी. तुरा पण आला, दाखवा जरा या. तुरा पण आता आलाय. ओके. व्हेरी गुड. हे झाड एवढं आता हे 5 फूट झालंय. आता हे बघा माझ्या उंचीला झालंच ना, 5 फूट झालंच ना. हो, पण ती आधी नव्हतं एवढं. नव्हतं एवढं होतं. आता ह्या फांद्या सगळ्या वाढल्या ना, हे फुटवे आले ना इथून. बरोबर. इथून फुटवे हे दिसतात, हे सगळे फुटवे आलेत. ओके. हे खूपच छान रिझल्ट येत आहेत NPK चे. आणि मला सांगा दरवर्षीपेक्षा हा प्लॉट तुम्हाला आता कसं जाणवतं, म्हणजे शेती करताना कसं वाटतं जरा ना आता हे? आता चांगलंच वाटतंय. म्हणजे हे असं जर रिझल्ट असतील तर लवकर आपल्याला काजू बिया पण लवकर मिळतील मिळू ना. शकतात. नाहीतर काजू सुद्धा आंब्यासारखीच 10 वर्षानंतर होते ना. बरोबर. तर तसंच पण आता हे तिसऱ्या वर्षी हमखास पीक येणार. पुढच्या वर्षी यंदाच आम्हाला मिळेल थोडं थोडं याच्यात. हे बघ, याला मोहर आलाय भरपूर. ती पण 23च लागणार. तेव्हाचीच. आणि ह्याला एनपीके वापरलेलंच आहे. ओके. याला पण सर्व बागेला वापरलंय. माझं नाव सचिन शांताराम तरळ, राहणार साटवली. मी नेटसप प्रायव्हेट जी कंपनी आहे आपली, त्या कंपनीकडून आलो आहे. तर आपल्या बेनी गावचे जे शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी ललित खानविलकर आमचे मामाच आहेत. तर त्यांना मी एक 3 वर्षापूर्वी नेटसप कंपनीचं बायोफिट जी औषध आहे, NPK आणि शेत, हे त्यांच्या झाडांसाठी वापरायला दिलं होतं. तर यावर्षी सुद्धा त्यांनी ते वापरलेलं आहे. तर त्यांच्याकडून चांगलासा रिझल्ट असा आलेला आहे शेतीमध्ये त्यांच्या काजूच्या. तर आपण त्यांनाच विचारूया. आणि हा व्हिडिओ करण्यासाठी आपण आज शिवार फेरी बायोफिटची या माध्यमातून त्यांच्याकडे आपण आलोय. तर आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ, तर कुठल्या प्रकारे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत आणि त्यांना कुठल्या प्रकारे रिझल्ट आलाय. मामा नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही जे नेटसपचे तुमचं जरा नाव सांगा ना साहेब. माझं ललित राजाराम खानविलकर, बेनी बुद्रुक. अच्छा. हे तुम्ही नेटसप कंपनीचे NPK आणि शेत वापरलंय, तर तुम्हाला कुठल्या पद्धतीमध्ये रिझल्ट आलाय त्याचा? आणि तुम्हाला तुमची जी झाडं आहेत, ते झाडांमध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटतोय त्याच्यामध्ये? आम्ही गेल्या 3-4 वर्षापूर्वी हे नेटसप आपल्याकडून सचिन आपल्याकडून मिळालेलं हो, होतं बरोबर. आम्हाला. ते आम्ही त्या ब्रिजवर वापरलं हो. होतं, बेनी ब्रिजवर. तिथे चांगलं झालं म्हणून परत मग दुसऱ्या वर्षी काय आपण वापरलं नाही. पण त्यावेळेचा अनुभव सांगा तुमचा. मग ते चांगली झाडं झाली, चांगली हा. ग्रोथ चांगली झाली. अच्छा. आता काय वाढ होते म्हटल्यानंतर दरवर्षी वापरावं तसं आम्हाला वाटलं नाही. बरोबर. म्हणजे गरज त्याची वाटली नाही गरज तुम्हाला? वाटली नाही त्याची. मग आता झाडं पण मोठी झालीत. आता 4-5 वर्ष शेजारचा प्लॉट आहे सुर्व्यांचा म्हणून, तिथेच वरती ब्रिजच्या वरच्या रस्त्या बाजूला. पण तो झाडं अगदी कमी होती उंचीची आणि आपली मस्त उंच झाली. लागवड सेम प्रमाणात अगदी. झालेली आणि एकाच पानं वेळी. बिनं झाडाच्या फांद्या बिंद्या पानं बिनं चांगली आली. म्हणजे कोणाला जरी प्लॉट बघायचा असेल तर अगदी बेनी पुलावरती आहे. ब्रिजवर अगदी ओके, जाताना, आता इकडून जाताना आपल्या बेनीतून जाताना उजव्या हाताला उजव्या आपल्याला हाताला मिळेल. प्लॉट आहे. बरोबर. चांगली झाडं झाली. मग नंतर मग आम्ही थांबलो. आता म्हटलं उंच झालेत, परत दरवर्षीच घालायचं होतं असं काय आपल्याला तेवढं लक्षात आलं नाही. नंतर आम्हाला परवाच्या दिवशी जूनमध्ये नरेश कांबळे आपले भेटले. गांगोवाडीत आम्ही गेलो होतो आमच्या कामासाठी. तेव्हा तिथं असं आम्ही नेटसपचं काम करतो. तर म्हणाले असं आहे. तर म्हटलं आम्ही त्या वर्षी घातलेलं आहे, आम्हाला सचिन तरळ यांनी आम्हाला दिलेलं आहे. बरोबर. त्यातून आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट दिसला होता. तर म्हटलं यावर्षी आपल्याला ते वापरायचं. आमच्या बेनीचा एक प्लॉट आहे आम्ही केलेला. वेंगुर्ल्यातून 4 नंबरची 7 नंबरची झाडं आणलेत आमच्या ऋषिकेशने, त्याला मुन्ना म्हणतो आम्ही, त्यांना आणलेली आहेत. तर तो आता जास्तीत जास्त या बागेमध्ये लक्ष घालतोय. तर त्या झाडं आम्ही या प्लॉटमध्ये आता उभे आहेत, या प्लॉटमध्ये आम्ही केली आणि 23 जून मध्ये लावली, सन 23 जून. आणि ते आता गेल्या वर्षी काय आम्ही औषध वगैरे काय वापरलं नव्हतं, अशीच लावली. आणखीन आता यावर्षी आम्ही नेटसपचं तुमचं NPK वापरलं. हे झाड बघा आता कसं झालंय ते. हे झाड चांगल्या फांद्या, मोहर पण आलाय. मोर पण आलेला आहे आणि झाडांची ग्रोथ, जे ब्रँचेस आहेत, ब्रँचेस खूप आहेत. पानं बिनं झाडाला बघा कशी आली. पानांची साईज वगैरे पण सुंदर प्रकारे एकदम. आणि जी हाईट आहे ब्रँचेसची, ती हाईट बघा पेरापासून किती फुटावरती आहे. आले. चांगल्या प्रकारे याचं मस्त पूर्ण झाड आहे. तर हे 2 वर्षाचं झाड चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेलं आहे. पुढील माहिती आपण त्यांचे चिरंजीव तर त्यांनाच विचारूया. मुन्ना बोलतो आपण. मुन्ना, तुम्हाला कुठल्या प्रकारची काय ग्रोथ वाटते?
दरवर्षीपेक्षा ह्यावेळी कसं वाटतं तुम्हाला? या वर्षी ग्रोथ चांगली झाली, पानाबिरांची व्यवस्थित सगळं खोडापासून कलम चांगलं मजबूत झालंय. जसं लावताना छोटी होती, या वर्षी आम्ही ते एनपीके वापरले, शेत एनपीके दोन्ही पण टाकलंय, त्यामुळे या वर्षी ग्रोथ चांगली झाली झाडांची. अच्छा, एकाच झाड की पूर्ण बागेची तुमची सगळ्या growth? पूर्ण बागेची ओके, ओके, चांगली झाली. बागेची. मग चांगला ओके, रिझल्ट ओके. तुम्हाला भेटलेला आहे. रिझल्ट चांगला ओके, मिळाला. तुम्ही शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता असं? नाही, हे नेटसर बॉलांचं प्रोडक्ट वापरावं त्यांनी. अच्छा अच्छा अच्छा. शेतकऱ्यांना सजेशन आम्ही देऊ, चांगला आहे प्रोडक्ट, चांगला आहे, शेतकऱ्याला खरोखरच फायदा आहे का फायदा त्याचा? आहे त्याचा, मिळेल. बरोबर, म्हणजे झाडाची ग्रोथ होते, त्यांचे ब्रँचेस होय. पण चांगले वाढतायत आणि होय. चांगल्या प्रकारे त्यांची ग्रोथ होते झाडांची, आणि झाडं पण एकदम बघाल तर बाकीच्या झाडांमध्ये आणि या झाडांमध्ये फरक आहे. फरक आहे. त्यांचा म्हणजे टवटवीतपणा किंवा तेजी जी आहे, ही चांगली. तेजी जास्त आहे झाडांना. होय. ओके. आपल्याकडे नाहीतरी काय 5 वर्षाशिवाय काजू धरत नाही, 2 वर्षातच आलाय. हो हो, 2 वर्षामध्येच आले काजू धरायला लागले. धन्यवाद बोला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.